नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता नंदिनी दिवाळीची फराळाची तयारी किचनमध्ये करत असते। तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि नंदिनीला म्हणते, अगं तुझे लाडू बनवून झाले सुद्धा? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो झाले। आणि तुम्ही काय बाहेर खोडकर टीम मध्ये सामील झालात का? आता मानिनी विक्रम बद्दल बोलत असते। ती सांगत असते नंदिनीला, काव्य आणि पिहू एक वेळेस काम तरी करतील, पण हे विक्रम नुसता धिंगाणा घालतील। आता मानिनी म्हणते, बरं ठीक आहे नंदिनी, तुझा फराळ कोणता कोणता झाला आहे? त्यावेळेला नंदिनी म्हणते, झाले सर्व काही, करंजा तळत आहे। आता तुम्ही कोणता फराळ करणार आहात? त्यावेळेला मानिनी म्हणते, मी चिरोटे बनवणार आहे। तुला सांगतो नंदिनी, माझ्या सासूबाई इतक्या कमाल चिरोटे बनवायच्या ना की सगळी नातवांड त्यांच्या भोवतीच गिरट्या घालायची। अगं ही नातवांड ना 4-5 चिरोटे खाल्ल्याशिवाय त्यांना सोडतच नव्हते। आता नंदिनी म्हणते, काय सांगताय आई तुम्ही? हा जीवांचं आता समजू शकते, ते एक वेळेस बसूच शकतात, पण पार्थ सुद्धा? आता नंदिनी म्हणते, अहो आई काय सांगताय, जीवा एक वेळेस असं करू शकतात, त्यांचा स्वभावच आहे बसून राहण्याचा, पण पार्थ सुद्धा? आता जीवा तेथे किचन मध्ये आलेला असतो आणि नंदिनीचं बोलणं ऐकलेलं असतं। जीवा सुद्धा पुढे येऊन म्हणतो, काय 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 बोलत आहेस माझ्याबद्दल? मी सगळं काही ऐकत आहे बरं का। काय म्हणालीस नंदिनी तू? माझा बसून राहण्याचा स्वभाव आहे? पण नाही, पार्थ दादा सुद्धा लहानपणी खूपच डांबरट होता। आता जीवा म्हणतो, तुला काय माहित आहे ग नंदिनी, ज्यावेळेला आजी फराळ करायची ना त्यावेळेला मी खाईत बसायचो आणि पार्थ दादा फटके खायचा। आता नंदिनी म्हणते, हा पार्थ फटके खात असताना तुम्ही मात्र बघत बसायचे बरोबर का? आता मानिनी बोलते, अगं नंदिनी तसं नाही, जरी पार्थला मार बसला, फटके बसले, तरी हे दोघेही रुसून बसायचे, दोघेही एकमेकांना खूपच जीव लावायचे। पुन्हा आजीने 2-3 चिरोटे खायला घातल्याशिवाय दोघेही हसायचेच नाही। आता जीवा म्हणतो, माझी आजी म्हणजे कमाल फराळ बनवायची, तिच्या हातचा फराळ खाल्ला की रुसवा कुठले कुठेच पळून जायचा। आता जीवाचं हे बोलणं ऐकून मानिनी म्हणते, हा आता त्यांच्यातील हे गुण मात्र तू घेतलेस जीवा? त्यावेळेला जीवा म्हणतो, हा आता हे तुला माहित आहे ना? आता जीवा मानिनीची गंमत करायला सुरू करतो। तो म्हणतो, मग मान्य आहे ना मला फराळ येतो? मग या क्षणाला मी तुला निक्षून सांगतो म्हातारे, किचन मधून निघायचं आणि बाहेर जाऊन बसायचं। हा आता श्रावण बाळ स्वतःच्या हाताने फराळ करणार आहे आणि तुला खाऊ घालणार आहे। आता असं म्हातारी म्हणाली म्हटल्यानंतर मानिनी तर जीवाकडे पाहतच राहते आणि नंदिनी हसायला लागते। आता मात्र मानिनी थोडीशी चिडते आणि म्हणते, अरे मेल्या, निम्मा अर्धा फराळ तर करून झालाच आहे, आता तू काय बनवणार आहेस? घरातील निम्म्याला जास्त कामं मीच करते। आता मात्र जीवा हातच जोडून बाहेर जाण्यासाठी डोळ्याने खुणावतच असतो आणि म्हणतो, अगं प्लीज आई, मला माहित आहे, पण जरा बाहेर जाशील का? आता जीवाचं खुणावणं मानिनी चांगलंच समजते आणि म्हणते, अच्छा म्हणजे फराळ करतच तुम्हाला दोघांना प्रायव्हसी हवी आहे का? आता मानिनी म्हणते, अरे बाबा, माझा पार्थच बाबडा बरा आहे, मी जाते त्याच्याजवळच बसते, तुम्ही करा दोघे जण फराळ। आता असं म्हणून मानिनी किचन मधून बाहेर जातच असते। आता नंदिनी, अहो आई कुठे निघालात? आई जाऊ नका असं म्हणून अडवतच असते, पण मानिनी ऐकत नाही, ती पार्थकडे निघून जाते। आता इकडे जीवा मात्र खुशच झालेला असतो। आता मानिनी तेथून गेल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, हे काय आहे जीवा सगळं, आणि आता काय फराळ करणार आहात तुम्ही एवढा? आता जीवा म्हणतो, हा आता मी चकल्या बनवणार आहे, ज्या की पार्थ दादाला खूप आवडतात। आता जीवा म्हणतो, करशील ना हेल्प? नंदिनी म्हणते, हवी आहे का? त्यावेळेला जीवा म्हणतो, तुला जमेल का मला मदत करायला? आता जीवा खूपच उत्साहाने चकल्या बनवायला सुरू करतो। तिथेच पीठ असतं ते घेतो आणि मळायला सुरुवात करतो। आता नंदिनी मात्र जीवाकडे पाहतच राहते, म्हणजे तिला आश्चर्य वाटत असतं की जीवांना असा फराळ कसा काय बनवता येतो। आता जीवा खूप छान चकलीचं पीठ तयार करतो। आता जीवाचं पीठ मळून झाल्यानंतर नंदिनी जीवाला साचा आणून देते। आता नंदिनीला असं वाटत असतं त्याला काही येणारच नाही, पण जीवा मात्र साचा व्यवस्थित भरतो आणि चकल्या पाडायला सुरुवात करतो। आता नंदिनी जीवाकडे पाहतच असते। जीवा छान चकल्या गोल बनवतो आणि तेलामध्ये सोडतो आणि तळून सुद्धा घेतो। आता किचन मध्ये खूपच उत्साहाने नंदिनी आणि जीवा चकल्या बनवत असतात, तर इकडे पार्थ त्याच्या रूम मध्ये आवरत असतो। तेवढ्यातच मानिनी तेथे येते। आता मानिनी पार्थला पाहून म्हणते, काय हिरो, आवरलं का? त्यावेळेला पार्थ म्हणतो, अगं आई दिवाळी आहे, तयारी करायला हवी, बाहेर जातो असं म्हणून बाहेर जाणारच इतक्यातच मानिनी अडवते। आता मानिनी म्हणते, अरे बाहेर कुठे
निघालास? काय बाहेर जायचा प्लॅन आहे का तुझा? नाही नाही, तू बाहेर जायचं नाहीस, तुझी तब्येत बरी नाही, इथे बस आणि तू आराम कर. आता मानिनी पार्थच्या हातावर फटका मारते आणि म्हणते, अरे काय हे, तू गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीस, चल इथे बस पटकन, पहिल्यांदा गोळ्या घे. आता पार्थ देखील तिथेच खाली सोफ्यावर बसतो. आता मानिनी पार्थच्या हातावर गोळ्या देते आणि पाणी सुद्धा देते. आता पार्थ गोळ्या खातो. आता पार्थ गोळ्या खाऊन झाल्यानंतर लगेच म्हणतो, हा आई आता गोळ्या खाऊन झाल्या, आता मी बाहेर जातो. आता मानिनी पटकन आणि पार्थला अडवते आणि म्हणते, अरे कुठे बाहेर निघालास? डॉक्टरांनी तुला बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं आहे. आता मानिनी म्हणते, तू आराम कर इथे बसून. आता पार्थ म्हणतो, अगं आई आराम करून करून मला कंटाळा आला आहे. अगं आई ऑफिस मधील स्टाफला मी दिवाळीचे गिफ्ट द्यायचो, तुला माहितच आहे ना. अगं आई मला जाऊ दे ना बाहेर, जाऊ दे ना बाहेर. असं करत पार्थ मानिनीच्या गुडघ्याजवळच बसतो. आता पार्थ असा हट्ट करत आहे पाहून मानिनी म्हणते, अरे उठ इथून वर बस, आणि तू काही लहान आहेस का असं हट्ट करायला, आणि आईचं ऐकायचं बरं का पार्थ. आता पार्थ म्हणतो, अगं आई दिवाळीचा माहोल आहे, बाहेर सगळेजण तयारी करत आहेत, एन्जॉय करत आहेत. आता मानिनी म्हणते, अरे अगदी थोडे दिवस तुला काळजी घ्यायची आहे आणि तुला आता वाटत असेल आई दुष्ट आहे. तेवढ्यातच पार्थ म्हणतो, हो मला वाटतं. बरं असू दे मी दुष्ट, पण आता तुला आरामाची गरज आहे, चल इथे पड आणि आराम कर. आता पार्थ म्हणतो, हे बघ आई मी तुझं ऐकलंय की नाही? तर मानिनी हं करते. आता पार्थ म्हणतो, हे बघ आता माझं म्हणणं आहे मी बाहेर जाणार आणि तुझं म्हणणं आहे मी बाहेर जाऊ नये. आपल्या दोघांचं एकमतच होत नाहीये ना. त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे इथे एकमतचा प्रश्नच नाही आई, म्हणून मी हट्ट करत आहे की तू बाहेर जायचं नाही. आता पार्थ म्हणतो, मी देखील हट्टच करत आहे असं समज. आता आपण दोघ जण आपण असं करतच पार्थ म्हणतो, आपण दोघ जण चिट्ट्या पाडूया. आता मानिनी काहीही याचं ऐकायला तयार नसते, तरी सुद्धा पार्थ हा आई ठीक आहे असं म्हणत उठतो आणि पटकन चिट्ट्या करून आणायला जातो. आता पार्थ तेथून गेल्यानंतर मानिनी हसायलाच लागते. आता पार्थ घाईघाईने चिट्ट्या घेऊन येतो. मानिनी म्हणते, अरे इतक्या चिट्ट्या झाल्या सुद्धा. आता पार्थ त्या चिट्ट्या पटकन टिपॉयवर विस्कटतो. आता मानिनी म्हणते, मी चिट्ट्या खेळणार पण एका अटीवर. पार्थ म्हणतो, कोणत्या अटीवर? आता मानिनी म्हणते, तू तुझ्या बाबांचाच मुलगा आहेस, त्यामुळे तुमचा पॅटर्न मला माहित आहे. तू या सगळ्या चिट्ट्यांवर मी बाहेर जाऊ शकतो असंच लिहिलेलं असणार. मग हा खेळ तर मी खेळणारच आहे, पण या चिठ्ठीवर जे काही लिहिलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध तू करणार. आता हे ऐकून मात्र पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे आई, राहू दे खेळायचं, राहू दे असं म्हणत पार्थ चिट्ट्या गोळा करत असतो. आता मात्र मानिनी म्हणते, नाही आता आपण खेळायचंच नाही, खेळायचं म्हणजे खेळायचंच. मात्र पार्थ नाही म्हणत असतो. आता मानिनी म्हणते, नाही आपण खेळायचं म्हणजे खेळायचंच. इतके वर्ष झालं वडील आणि मुलं मिळून मला घोळात घेताना, आता मी घोळात येणार नाही. आता पार्थ मानिनीला चांगलीच लाडीगुडी लावत लाडात आलेला असतो. आता तो म्हणतो, आई बघ ना किती मी छान तुझं गोंडस गोजीर बाळ आहे ना. त्यावेळेला मानिनी पार्थच्या गालाला धरूनच म्हणते, हो ग माझं किती ते गोजीरवानं दाढी आलेलं बाळ, छान गोजीर माझं बाळ आहे, पण आता या क्षणाला माझं ऐकायचं आहे, टाक त्या चिट्ट्या. आता पार्थ म्हणतो, आई खूपच हट्टी झालेस. आता पार्थ त्या चिट्ट्या टाकतच म्हणतो, तू ना आई खूपच हट्टी झालेस. आता मानिनी म्हणते, हो खूपच आई हट्टी आहे, काय करायचं या हट्टी आईचं? पार्थ म्हणतो, हा काय करायचं या आईचं? आता मानिनी म्हणते, हा आता मी चिट्टी उचलणार आणि त्यात जे येईल त्याच्या बरोबर विरुद्ध तू करायचं. आता मानिनी सुद्धा खूपच गमतीच्या मूड मध्ये असते. आता मी चिट्टी उचलते. आई ग किती चिट्ट्या आहेत, कोणती उचलू अशी मानिनी करत असते आणि एक चिट्टी उचलते. आता मानिनी चिट्टी उचलते, त्या चिट्टीमध्ये नेमकं असं लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, हा आई तूच म्हटली होतीस जे चिठ्ठीत आहे त्याच्या विरुद्ध करायचं म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो, बरोबर का? आता मानिनी मात्र पार्थला पुन्हा एक फटका आणते आणि म्हणते, अरे तू काय केलंस, हे लबाडी केलीस ना तू. पार्थ तू मुद्दामून केलंस ना. आता पार्थ म्हणतो, आई नाही लबाडी नाही केली, मी बाहेर जाणार. आता मानिनी पुन्हा पार्थच्या हाताला धरते आणि म्हणते, नाही एक डाव नाही, तू लहानपणापासून म्हणतोस ना की दुसरा डाव खेळला पाहिजे, मी ही दुसरी चिठ्ठी उचलणार. आता मानिनी लगेच दुसरी चिठ्ठी उचलते आणि त्या चिठ्ठीत सुद्धा असंच लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही. आता इकडे हे बघून पार्थ तर खूपच खुश झालेला असतो. आता मानिनी तिसरी चिठ्ठी उचलते, त्यात सुद्धा असंच लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही. आता इकडे पार्थ सुद्धा खूपच खुश असतो. मानिनी सगळ्या चिठ्ठ्या उघडून बघते तर त्यात तेच लिहिलेलं असतं. आता पार्थ म्हणतो, हे बघ आई, तुला बाबांनी माझा पॅटर्न सांगितला होता पण मी माझा पॅटर्न बदलला, आता मी बाहेर जाऊ शकतो. आता मात्र पार्थ मानिनीला
काव्या ऐकत नाही आणि तेथून बाहेर निघून जातो. अरे थांब थांब पार्थ म्हटल्यानंतर सुद्धा पार्थ थांबत नाही. आता मानिनी कठीण आहे बाबांनो असं म्हणून हसायला लागते आणि म्हणते हे विक्रम ना मुलांना बिघडवून ठेवलं आहे चांगलं. आता इथे हॉलमध्ये विक्रम, काव्या आणि पिहू दिवाळीची तयारी करत असतात, म्हणजेच आकाश दिवे लावत असतात. आता इथे विक्रम आकाश दिवे लावतच असतात तितक्यातच फोन येतो आणि तो फोन असतो मीनाक्षीचा. आता विक्रम फोन उचलतात. हा बोल मीनाक्षी म्हणतच तेथून थोडे बाजूला जातात आणि त्यांच्या हातामध्ये जे दिवे असतात ते आणण्यासाठी पिहू सुद्धा त्यांच्या पाठीमागे धावत जाते. आता इथे काव्या उरलेली असते. आता काव्या टिपॉयवर चढत असते आणि आकाश दिवे लावण्याचा प्रयत्न करत असते. आता काव्या टिपॉयवर चढून ते करतच असते, इतक्यातच तिचा पाय घसरतो आणि ती जोराने खाली पडतच असते. तेवढ्यातच पार्थ पाठीमागून येतो आणि काव्याला झेलतो. आता पार्थ हळूच काव्याच्या कानामध्ये म्हणतो, प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून पडताय तुम्ही. आता हे ऐकून काव्या पटकन खाली उतरते आणि म्हणते, काय म्हटलात देशमुख तुम्ही? आता पार्थ म्हणतो, मी जर इथे आलो नसतो तर तुम्ही स्टूलवरून खाली पडला असतात ना. त्यावेळेला काव्या म्हणते, आलो नसतो तर. आता पार्थ हो असा करतो. आता काव्या म्हणते, पण तुम्ही आलात ना, सावरलत ना, मग झालं तर. आता ही काव्या पडतच असते आणि पार्थ झेलतोच. तेवढ्यातच तिथे रम्या सुद्धा आलेली असते आणि या दोघांचं गोजीरवानं भांडण ती पाहतच असते. आता काव्या म्हणते, मला एक कळत नाही देशमुख, तुम्ही प्रत्येक वेळेला मला सावरायला कसं काय येता बरं? आता पार्थ म्हणतो, कसं सावरायला येतो ते काही मला माहित नाही, पण डेस्टिनीलाच हे हवं म्हणून मी येत असन कदाचित. आणि मी असं वाचवल्यानंतर तुम्ही असं फिसकारून अंगाव कसं येता बरं? आता काव्या म्हणते, काहीही देशमुख बोलताय हा तुम्ही, मी कधी फिसकारले तुमच्यावर? त्यावेळेला पार्थ म्हणतो, अहो फिसकारले तर नाही, पण डोळे वटारून पाहिलं ना. आता पार्थ म्हणतो, अगदी त्याच मोमेंटला तुम्ही मला थँक्यू म्हणायला हवं होतं. आता काव्या म्हणते, अच्छा म्हणजे हा सगळा खटाटोप एक थँक्यू ऐकण्यासाठी चालला आहे तर. आता काव्या म्हणते, ठीक आहे, पुन्हा तुम्ही मला सावरायला येऊच नका. आता पार्थ म्हणतो, मी मुद्दामून इथे आलो नाही तर मला आणलं गेलं आहे. आता काव्या म्हणते, कुणी आणलं तुम्हाला इथे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, सांगितलं ना, ह्या डेस्टिनीने म्हणजेच युनिव्हर्सनं आणलं आहे मला इथे. आता काव्या म्हणते, अहो चला लागा कामाला आपापल्या. आता पार्थ म्हणतो, अहो तुम्ही स्टूलवर चढाल ना, पडाल, मी थांबतो इथे तुम्हाला सावरायला. आता काव्या जोराच्या आवाजात म्हणते, काही गरज नाहीये आणि ती तयारीला लागते आणि जावा ना पार्थ तुम्ही येथून असं म्हणून पार्थला तेथून घालवते. आता पार्थ तिथेच बसून काहीतरी करायला लागतो. आता इकडे रम्या मात्र खूपच चिडलेली असते. ती म्हणते, ही काव्या ना माझ्यासमोर उगीच लाडीक भांडत आहे पार्थशी, मला जलस फील व्हावं म्हणून असंही वागत आहे. आता मी बघ कशी तुझ्या प्लॅनची हवाच काढते असं म्हणून आता रम्या चिडूनच काव्याजवळ येते आणि काव्याला म्हणते, अगं काव्या अशी कशी पडलीस तू, एवढी नाजूक आहेस का? त्यावेळेला काव्या सुद्धा खूपच रागाने रम्याकडे पाहते. आता रम्या काव्याला म्हणते, आण इकडे ते आकाश दिवे, मी लावते असं म्हणून काव्याकडून ते काढून घेते. आता काव्या सुद्धा देते तिच्या हातात आणि तेथून बाजूला निघून जाते. आता रम्या पार्थला पाहून म्हणते, पार्थ हे थोडं पकडशील का? आता रम्या मुद्दामून असं वागत असते आणि मनाशीच म्हणते, हिला काय वाटतं की हीच पडल्यानंतर पार्थ हिला सावरू शकतो का? आता काव्या तेच तयारी करत असते. रम्या स्वतःच्या मनाशीच म्हणते, आता बघ काव्या मी कशी पार्थच्या कवेत. आता ही रम्या मुद्दामूनच स्टूलवरून खाली पडते. तेवढ्यातच काव्या, देशमुख जरा इकडे यावं असं म्हणून हाक मारते आणि पार्थ काव्याकडे पटकन निघून जातो आणि ही रम्या धप करून स्टूलवरून खाली पडते. आता ही पडलेलं पाहून काव्या पटकन उठून रम्याकडे धावत येते. पार्थ देखील येत असतो, पण पार्थला नको असं काव्या खुणावते आणि आपण स्वतः रम्याला उठवायला जातो. आता रम्या मात्र पार्थलाच हात देत असते उठवण्यासाठी, पण इकडे काव्या आलेली असते. अगं रम्या मी इकडे आहे, ते हात इकडे असं म्हणून रम्याच्या हाताला धरते आणि उठवून उभं करते. आता रम्या मात्र आई ग करून जोराने विवळत असते. आता काव्या म्हणते, कुठं लक्ष असतं ग रम्या तुझं, लक्ष देऊन काम करायचं. आता या दोघींचं चाललेलंच असतं. तेवढ्यातच पिहू येते आणि काय झालं ग असं म्हणते. आता काव्या म्हणते, अगं पडल्या ना, या मॅडम पडल्या स्टूलवरून खाली असं म्हटल्यानंतर पिहू जोराने हसायला लागते. आता पिहू हसत आहे पाहून रम्या जोराने तिला ओरडते, ए पिहू ग बस, काय हसतेस असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, अगं तिच्यावर का ओरडतेस, चूक तुझी आहे रम्या, आणि शिवाय कसं आहे रम्या, तोंडावर पडणे तुझी सवयच आहे. आता काव्याचं असं बोलणं ऐकून रम्या लंगडतच तिच्या रूम मध्ये निघून जाते. तेवढ्यातच विक्रम तेथे येतात आणि विक्रम म्हणतात, अगं काय चाललं आहे, तयारी झाली का नाही, जावा
इथून तुम्ही पंत्या लावा, मी हे दिवे लावतो असं म्हणून सगळे आकाश दिवे विक्रम हातात घेतात आणि काव्या आणि पिहू दुसरी तयारी करायला निघून जातात. आता विक्रम पार्थला म्हणतात, अरे पार्थ, फटाके आणण्यासाठी आपण दोघांनी जायचं होतं ना, तू एकटाच जाऊन घेऊन आलास. आता पार्थ म्हणतो, अहो बाबा, रूम मध्ये बसून खूपच कंटाळा आला होता, बोर होत होतं, म्हणून तुमची टेक्निक सांगितली होती ना त्याच्या विरुद्धच माझा पॅटर्न वापरला आणि आईला गंडवलं आणि बाहेर जाऊन आलो. आता पार्थ म्हणतो, अहो बाबा, किचन मधून खमंग चकलीचा वास येत आहे का? तेवढ्यात विक्रम म्हणतात, हो हो येत तर आहे. आता पार्थला चकलीचा वास आल्यानंतर विक्रमना म्हणतो, हे घ्या, तुम्ही करा तयारी, मी निघालो चकल्या खायला. आणि जाता जाताच विक्रमची सुद्धा पार्थ गंमत करतो. तो म्हणतो, हा आता या स्टूलवरून सावकाश चढा ह, नाहीतर तुम्ही पडला तर आईला सावरायला यायला लागेल. असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतात, अरे बाबाची गंमत करतोस का? आता पार्थ किचन मध्ये आई असं म्हणत येतो. तेवढ्यातच जीवा आणि नंदिनी चकल्या बनवत आहेत हे पाहतो आणि म्हणतो, अरे तुम्ही दोघं फराळ बनवत आहात का, चकल्या बनवत आहात? अरे सगळ्या घरभर सुगंध दरवळत आहे. आता पार्थ पटकन तिथली चकली खायला घेत असतो आणि नंदिनीला म्हणतो, मी घेऊ का एक चकली खायला? नंदिनी म्हणते, अहो विचारताय काय, तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या घ्या आणि खावा. आता जीवा म्हणतो, दादा चकली घे, खा आणि कशी झाली आहे पटकन सांग. आता पार्थ थँक्यू थँक्यू करत चकली घेतो आणि खायला सुरू करतो. आता पार्थ चकली खात खातच म्हणतो, किती छान चकली झाली आहे, खमंग खुसखुशीत, वा वा खूपच छान. जीवा, तुला दिवाळीचं फराळ खूपच जमतो हा. आता नंदिनी म्हणते, अहो पार्थ, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कशा जमतील बरं? तुम्ही आता काव्याचं किती छान चित्र काढलं, तसं जीवांना जमणार आहे का? आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला काव्याचं चित्र काढलेला क्षण पूर्वीचा आठवतो, जे ते काव्याचं खूप छान स्केच जीवाने बनवलेलं असतं. आता जीवा त्याच विचारामध्ये असतो आणि त्याला ते आठवतच असतं. इतक्यातच तापलेल्या कढईचा चटका त्याच्या बोटाला बसतो आणि आई ग, भाजलं मला, असं ओरडतो. आता हे भाजलेलं पाहून नंदिनी पटकन जीवाचा हात हातामध्ये घेते. काय हे तुम्हाला भाजलं, किती भाजलं, असं खूपच स्वतःला त्रास करून घेत असते. आता नंदिनी खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, अहो जीवा, किती भाजले तुम्हाला, तुम्ही एक काम करा, पाण्याखाली हात धरा, नाहीतर तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी क्रीम लावून देते तुम्हाला. आता नंदिनी खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, माझंच चुकलं, मी तुम्हाला गॅसजवळ येऊच द्यायला नसायला पाहिजे होतं, तुम्हाला आधीच आगीपासून धोका आहे. असं म्हणतच नंदिनी खूपच जीवाची काळजी करत असते आणि हे पाहून तिकडून पार्थ हसत असतो. आता जीवा म्हणतो, अगं रिलॅक्स नंदिनी, एवढं काही जास्त भाजलेलं नाही मला. त्यावेळेला नंदिनी म्हणते, पाहू दे, फोडबीड आला नाही ना तुम्हाला? अगं नंदिनी, आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी बघ, कुठे फोड आलेला नाही, अगं नाही जास्त भाजलं, जास्त काळजी करू नको. आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, आता इथून पुढे मला भाजणार नाही, सगळं काम मी काळजीपूर्वक करेन. आता पार्थ पुन्हा गमतीच्या मूडमध्येच म्हणतो, हा आता तू काळजी करून काम करशील रे, पण तुला जर आता चटका बसला ना तर तुझी बायको माझं घर उन्हातच बांधेल. आता असं म्हणून दोघेही हसायला लागतात. नंदिनी म्हणते, अहो काय हसताय तुम्ही दोघं? जीवा, तुमच्या बाबतीत जे मागच्या वेळेला घडलं होतं ना ते आठवलं तर अगदी माझ्या काळजामध्ये चर्र करतं. ही गोष्ट तुम्ही दोघांनी अजिबात अशी हलक्यात घ्यायची नाही. त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं असं काय करत आहेस, आणि कान धरतो, हे बघ पुन्हा मी असं करणार नाही, सॉरी, असं जीवा म्हणतो. आता इकडे पार्थ म्हणतो, अरे जीवा, मला थोडीशी तुझी मदत हवी आहे, करशील का? तेही तुझ्या बायकोची परमिशन असेल तर बर का. आता जीवा म्हणतो, अरे असं काय करतोस, काय मदत हवी आहे, बोल ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मला माझ्या मांजरीसाठी फराळ करायचा आहे, त्यासाठी तुझी मदत मला हवी आहे. अरे दादा बोल, तुला काय मदत हवी आहे, आपण करंजा बनवूया का? आता पार्थ सुद्धा खूप उत्सुकतेने फराळ करायला लागतो. आता जीवाचा तर उत्साह म्हणजे वाहच. आता तो खूपच उत्साहाने सांगत असतो, अरे करंजा म्हणजे अगदीच सोप्या, म्हणजे मैदा आणि तूप घ्यायचं, एकत्र करायचं, सुकं खोबरं घ्यायचं, बारीक करायचं, असं सांगत असतो. आता जीवा करंज्यांची रेसिपी सांगतात खूपच अवघड असते ना, म्हणजे सारण बनवायचं, पीठ बनवायचं. आता हे थोडं पार्थला अवघडच वाटतं. पार्थ म्हणजे शांतच होऊन जातो. आता पार्थ ही रेसिपी ऐकून हाताने तर मोठा आकार करतो आणि तोंडाने म्हणतो, ही रेसिपी थोडी छोटी नाही का, जरा थोडी मोठी करूया ना आपण. आता पार्थ मात्र तोंडाने म्हणतो, मोठी रेसिपी सांग, आणि हाताने छोटी दाखवत असतो. आता हे पाहून नंदिनी खूपच हसत असते. आता पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा सुद्धा खूपच उत्साहाने म्हणतो, अरे मग राहू देल ना, आपण बनवूया बेसनाचे लाडू. आता जीवा म्हणतो, हे बघ, बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण असं बेसनाचं पीठ घ्यायचं,
घ्यायचं, ते तूप घालून छान असं भाजून घ्यायचं, त्यामध्ये पिठी साखर घालायची आणि वेलची पूड घालायची। आता पार्थ मात्र खूपच उत्साहाने ते ऐकत असतो। आता जीवा म्हणतो आणि नंतर मेन टास्क म्हणजे छान असे हातात घेऊन लाडू वळायचे। आता जीवा हात करूनच सांगत असतो, हे बघ असे छान लाडू वळायचे। आता ही एक कला आहे बरं का। आता पार्थ म्हणतो ही कला नाही, माझ्यासाठी बलाच आहे। आता पुन्हा इथे पार्थला बेसनाचे लाडू बनवणे म्हणजे अवघड वाटत असतो। तो हाताने एकदम छोटा आकार दाखवत असतो आणि तोंडाने म्हणत असतो, नाही नाही ही रेसिपी थोडी छोटीच आहे, थोडी मोठी सांग, मोठी। आता जीवा मोठी रेसिपी हवी आहे का तुला? मग म्हणतो हा पोह्यांचा चिवडा, बरं नाही शेव समोसा। आता पार्थ मात्र हा हा असं करत असतो। आता जीवा म्हणतो नाही बाई ओल्या नारळाच्या करंज्या शिकवतो, नाही बाई अनारसे शिकवतो। आता नंदिनी म्हणते अरे काय चाललं आहे तुमचं, अनारसे बनवणं इतकं सोपं आहे का? आता नंदिनी म्हणते हे बघा पार्थ, रवा साखर आणि पिठी घालून छान शंकरपाळ्याचं पीठ तयार केलं आहे, त्या तुम्ही बनवा। जीवा तुम्ही त्यांना शंकरपाळ्या शिकवा, त्या पटकन होतील। आता शंकरपाळ्यांचं नियोजन ऐकून जीवा पटकन बोलून जातो की काव्याला शंकरपाळ्या खूपच आवडतात। आता नंदिनी म्हणते काय तुम्हाला कसं माहित हे? आता जीवा फिरवून फिरवून गोष्टी सांगायला सुरू करतो। अगं म्हणजे मगाशी काय झालं माहितीये का, आई सांगत होती की मला खूप छान फराळ करता येतो आणि त्यावेळेलाच आईने मला सांगितलं की काव्याला शंकरपाळ्या खूप आवडतात। आता जीवा पटकन विषय बनवतो, अरे काय भाई आपण शंकरपाळ्या। आता पार्थ सुद्धा उत्साहाने म्हणतो हा हा बनवूया आपण। जीवा खूपच दंगा करत असतो। आता पार्थ म्हणतो अरे कशा बनवायच्या सांग ना। त्यावेळेला जीवा म्हणतो मी तुला शिकवतो कशा बनवायच्या। आता नंदिनी जाते आणि शंकरपाळ्याचं पीठ आणून देते। आता पार्थ म्हणतो अशी शंकरपाळी बनवतो ना की बघतच राहा। आता नंदिनीने आणून दिलेलं पीठ पाहून पार्थ म्हणतो काय याच्या चपात्या बनवायच्या आहेत? आता जीवा म्हणतो अरे भाई चपात्या नाही रे, शंकरपाळ्या बनवायच्या आहेत, आधी शिक तरी। आता जीवा शंकरपाळी कापण्यासाठी चेरणे घेतो आणि ते पाहून पार्थ म्हणतो अरे काय हे, आपण आता काही गाडी गाडी खेळायचं आहे का? आता जीवा म्हणतो अरे गाडी गाडी नाही खेळायचं, शंकरपाळ्या करायच्या त्याने। आता जीवा त्यातीलच थोडं पीठ घेऊन गोळा करत असतो, तेवढ्यातच पार्थ त्याच्या हातातून हिसकावून घेतो आणि स्वतः गोळा करायला लागतो। आता शंकरपाळीचं पीठ गोळा करून लाटायला सुरुवात करतात। थोडं पार्थ लाटतो, थोडा जीवा लाटतो आणि त्या चेरण्याने छान शंकरपाळ्यांचा आकार देऊन घेतात आणि त्या तळून सुद्धा घेतात। आता या शंकरपाळ्या बनवत असतानाच आजचा भाग संपवला आहे। आता पुढील भागामध्ये आता पार्थ डायनिंग टेबलवर सगळेच बसलेले असतात, त्यावेळेला काव्याला शंकरपाळ्या देत असतो, ह्या घ्या तुम्हाला शंकरपाळ्या। त्यावेळेला काव्या म्हणते या शंकरपाळ्या कोणी बनवल्या? आता नंदिनी म्हणते अगं काव्या या शंकरपाळ्या पार्थनी बनवल्या आहेत। त्यावेळेला काव्या म्हणते खरंच? त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं शंकरपाळ्या खाऊन तर बघ टेस्ट कशी झाली आहे। आता काव्या शंकरपाळी तर खाते पण पटकन बोलून जाते अगदी टेस्ट जीवाने केल्यासारखी झाली आहे। आता हे ऐकून सगळे थक्कच होतात। आता इकडे सुनीता मात्र मानिनीने फराळाला बोलवलेलं असतं आणि मी नक्की येणार असं म्हणत असते आणि मानिनीने नंदिनी आणि काव्याला छान गिफ्ट सुद्धा दिलेलं असतं। तर आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काव्या आणि जीवाचं सत्य सुनीता सर्वांसमोर आणणार का तेच आपण पाहणार आहोत। तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।